आमच्याकडे प्रीतम पाटीलचं बुकिंग होतं 21 तारखेला संध्याकाळचं. त्याच्याबरोबर दोघं जण होते आणि घरचा कार्यक्रम आहे म्हणून बुकिंग केलेलं आमच्याकडे. हे सगळे पैसे आहेत ते कुणी भागवले होते? प्रीतम पाटीलकडे. इथं जेवणासाठी ते थांबायचे लोक की काय करायचं? जेवण त्यांच्याकडनं यायचं, प्रीतम पाटलांकडनं डब्बा यायचा. दिवसभर इथं असायचे की बाहेर असायचे. बाहेर असायचे? इथं थांबायचे. किती दिवस होते? किती दिवस इथं आपल्या इथं होते? 19ला आले आणि 21ला सकाळी गेले. इथून पुढे कुठे जाणार होते सांगितलं? काय सांगितलं. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील वैष्णवी यांचा सासरा राजेंद्र हगवणे हा कोल्हापूर आणि कर्नाटक या सीमेवर असलेल्या हेरिटेज रिसॉर्ट याच ठिकाणी थांबला होता. जवळपास 19 तारखेच्या मध्यरात्री 1 वाजता ते या ठिकाणी आले होते. राजेंद्र हगवणे याच्याबरोबर आणखी 2 मित्र आहेत, ते त्याचे या ठिकाणी थांबले होते. 19 तारखेला मध्यरात्री 1 वाजता याच ठिकाणी आले. त्याच्यानंतर 20 आणि 21 तारखेच्या संध्याकाळपर्यंत तिघही या ठिकाणी राहिले होते. या रिसॉर्टचं बुकिंग आहे ते कर्नाटकातील माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे जे चिरंजीव आहेत प्रीतम पाटील त्यांच्या नावाने केलेलं आहे आणि त्यांनीच या ठिकाणी बुकिंग आहे ते त्यांचं करून दिलं. खरं तर 19 तारखेला आल्यानंतर 20 तारखेला सकाळी ते पुन्हा बाहेर गेले. त्याच्यानंतर 20 तारखेला पुन्हा रात्री आले आणि 21 तारखेला सकाळी, म्हणजे फक्त रात्री या ठिकाणी झोपण्यासाठी ते तिघजण येत होते. आणि सगळं जेवणाचे असेल किंवा सगळी जी व्यवस्था आहे ती वीरकुमार पाटील यांचे जे चिरंजीव आहेत प्रीतम पाटील ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. खरं तर या ठिकाणी प्रीतम पाटील याचा या ठिकाणी संबंध कसा आला किंवा त्यांची जवळी कशी झाली, तर हे सगळे जे हगवणे कुटुंबातील जे आहेत आणि प्रीतम पाटील हे घोड्यांचे शौकीन आहेत आणि घोड्यांच्या या सगळ्या ग्रुपमधून त्यांनी निघताना सांगितलं की मला 1 दिवस या ठिकाणी राहायचं आहे आणि तुम्ही बुकिंग करा आणि त्यानुसार हे बुकिंग केलं. या संदर्भात ज्यावेळी आपण वीरकुमार पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितले की ही कुठलीही माहिती आम्हाला यांनी काय केलं या संदर्भातली कुठलीही माहिती नव्हती. नेहमीप्रमाणे येतात त्या पद्धतीनं आम्ही बुक केलं आणि या ठिकाणी ते राहिले. मात्र 19 तारखेची रात्र असेल, 20 तारखेची रात्र असेल आणि 21 तारखेच्या संध्याकाळपर्यंत राजेंद्र हगवणे आणि त्यांच्याबरोबरची 2 जण आहेत ती या ठिकाणी राहिले. या ठिकाणी ते जेवत नव्हते किंवा इथली कुठलीही सुविधा घेत नव्हते. फक्त याच रूममध्ये ते संध्याकाळी रात्री राहण्याच्या वेळी यायचे. जो डबा आहे त्यांना जेवण आहे ते देखील प्रीतम पाटील याच्याकडूनच या ठिकाणी पुरवलं जात होतं अशा पद्धतीची देखील माहिती मिळालेली आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी हे राजेंद्र हगवणे त्याचे सगळे जे साथीदार आहेत ते राहिले होते त्यापैकी एक ठिकाण हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या या कोगनूळ इथल्या हेरिटेज रिसॉर्ट या ठिकाणी राहिले होते. इथं जर बघितलं तर या मालकांशी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे जे बुकिंग आहे ते प्रीतम पाटील याच्या नावानं आहे, त्यांनीच आहे ते ऑनलाईन ही सगळी प्रक्रिया किंवा पैसे आहेत ते त्यांनीच या ठिकाणी भागवलेले आहेत. त्यामुळे ज्या फरार काळामध्ये ही 2 जण 3 जण ज्या ज्या ठिकाणी गेले त्यापैकी एक जे ठिकाण होतं ते हेच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेले हेरिटेज रिसॉर्ट आहे. मात्र ज्यावेळी वीरकुमार पाटील यांना या संदर्भातली विचारणा केली की तुम्हाला हे संपूर्ण माहिती नव्हतं का, तुमच्या मुलानं या संदर्भातली संपूर्ण मदत त्यांना केली, त्यावेळी त्यांनी ज्यावेळी माहिती सांगितली ते म्हटले की आम्हाला या संदर्भातली कुठलीही माहिती नव्हती आणि ज्यावेळी यांच्या या प्रकरणामध्ये संबंध आहे असं लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना इथून सोडून जाण्यास सांगितलं आणि इथून गेल्यानंतर ते आणखी एका ठिकाणी 1 दिवस थांबले होते अशा पद्धतीची माहिती देखील वीरकुमार पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या फरार काळामध्ये राजेंद्र हगवणे थांबले होते ते याच रिसॉर्टमध्ये थांबलेलं आता समोर आले. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोगनोळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.